या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि ती जिवंत असण्याचं द्योतक म्हणजे या देशातले नागरिक आहेत। या नागरिकांनी दिलेल्या मतांचा गैरवापर करून तुम्ही बेकायदेशीरपणे सत्ता स्थापन करून एक चुकीचा पायंडा या देशात निर्माण केलात। वेगवेगळे पक्ष तुम्ही फोडले, मात्र जैसी करनी वैसी भरणी याच पद्धतीने तुमचा सुद्धा कार्यक्रम एक ना एक दिवस नक्कीच होणार, हे भारतीय जनता पार्टीने सुद्धा लक्षात ठेवावं। खरं पाहायला गेलं तर सर्वोच्च न्यायालय नेमकं कुणाच्या अधीन राहून काम करत आहे हा संपूर्ण देशाला, महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। 4 वर्ष एखाद्या पक्षाबाबत निर्णय होत नाही ही शोकांतिका आहे। एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राष्ट्रमूल्य, चारित्र्य आणि वेगवेगळ्या गोष्टींवरती गप्पा मारतं, भाष्य करतं, मात्र लोकशाहीचा गळा घोटून फोडाफोडीचं राजकारण हे या देशात, या महाराष्ट्रात चाललंय। त्याच्यावर मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख बोलायला तयार नाहीत। खरं तर यांनी देशाच्या सर्वोच्च नेत्याला हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की खरंच या देशात लोकशाही शिल्लक आहे का। खरं पाहायला गेलं तर अशा पद्धतीने जर हे खासदार जाणार असतील तर त्यांना सुद्धा कायद्याची चपराक बसणारच आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही कायद्याची धार बोथट केलेली आहे, हा निर्णय प्रलंबित ठेवून। खरं बघायला गेलं तर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टीचं एक प्यादं आहे, एक खेळणं आहे आणि आता त्यांनी त्यांचा तो खुळखुळा वाजवायला सुरुवात केलेली आहे। मात्र जे खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडू इच्छितात त्यांना या माध्यमातून इशारा आहे की जर तुम्ही असा कोणताही निर्णय घेत असाल तर यावेळेस कडवे शिवसैनिक शांत बसणार नाहीत। त्या भागातल्या खासदारांना ते धडा शिकवतील। वेळ पडली तर त्यांच्या घरांवरती दगडफेक आणि चिखलगोळे सुद्धा मारले जातील आणि या सगळ्याची तयारी या विचार करणाऱ्या खासदारांनी, चुकीचा विचार करणाऱ्या खासदारांनी नक्कीच ठेवावा आणि या रोषाला सामोरं जाण्याची तयारी सुद्धा ठेवावी। इतकंच या माध्यमातून मी त्यांना सांगते। जय हिंद, जय महाराष्ट्र।